सोलापूर महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडाचा बीओटी म्हणजेच बाधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकास करण्याच्या निर्णयावरून सध्या सोलापुरात राजकीय वातावरण तापले आहे। या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंडाल यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले। महाराष्ट्र शासनाच्या जुलै 2026 मधील आदेशानुसारच बीओटी प्रक्रिया राबवली जात असून त्यामुळे महापालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही असा दावा महापौरांनी केला आहे। विशेष म्हणजे विरोधकांकडून 7 भूखंडाचा विकास केला जाणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे। मात्र 7 नव्हे तर केवळ 2 भूखंडाचा विकास केला जाणार आहे असे महापौर कोंडाल यांनी यावेळी स्पष्ट केले। सोलापूर शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासोबतच महापालिकेचे उत्पन्न वाढवणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर महापालिकेच्या मालकीच्या जागांचा सुनियोजित वापर करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील वाढती नागरिक लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य व शिक्षण, नागरिक रस्ते व वाहतूक व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची जबाबदारी आहे। वाढत्या नागरिकांना व पार्श्वभूमीवर या सुविधा पुरविताना त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना शाश्वत व उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करणे आवश्यक आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक 22 जुलै 2026 रोजी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायती यांच्या मालकीचे व मालमत्तांच्या मुद्रीकरणाबाबत शासन निर्णय घेतला आहे। या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महानगरपालिकांच्या मालकी व विविध मालमत्तांचा नियोजनबद्ध विकास करून त्यातून उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याची पद्धती निश्चित करण्यात आली आहे। या धोरणानुसार महानगरपालिकेच्या मालकीचे भूखंड असतील, निवासस्थाने असतील, व्यापारी संकुले असतील, बाजारपेठा असतील, सार्वजनिक संस्था असतील, मनोरंजनाचे जागा असतील, उद्याने असतील, नागरिक शाळा असतील, विविध नागरिक सुविधा व तसेच विकासासाठी उपलब्ध असलेले आरक्षित भूखंड, शासन प्रकल्प आणि इतर नाविन्यपूर्ण उपक्रम खाजगी विकास कंत्राटदार, शासकीय किंवा अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विकास करून महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या वाढवण्याच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध झाला आहे। या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका दिनांक 18 ऑगस्ट 2026 होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर प्रशासनाकडून मालमत्ता मुद्रीकरण प्रस्ताव ठेवला आहे। या प्रस्तावामध्ये महानगरपालिकेच्या मालकीच्या एकूण 7 ते 9 जागांचा या ठिकाणी विषय आला आहे। त्यामध्ये सर्वप्रथम सदर जागांचा विकास करत असताना महानगरपालिकेचा मंजूर विकास आराखडा तसेच प्रारूप विकास आराखडा याचं विचारात घेतला जाणार आहे। संबंधित भूखंडांचा अंतिम विकास हा लागू असलेल्या मंजूर विकास आराखड्यातील तरतुदी व आरक्षणे नियोजनबद्ध अनुषंगानेच करण्यात येणार आहे। त्यात कुठलीही बदल होणार नाही। त्या 9 जागांपैकी पहिले 2 जागा म्हणजे सदर बाजार, उत्तर सदर बाजार, सिटी सर्वे नंबर 707107/1 7 रस्ता बस डेपो ही खुली जागा असेल। दुसरी म्हणजे गोळपिंचपेठ, सिटी सर्वे नंबर 8553 बैलगोटा मेजर शॉपिंग सेंटर या जागेचा विकास प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने करण्यात येणार आहे। सदर दोन्ही जागेचा मालकी ही महानगरपालिकेचीच राहणार आहे। त्यात कुठलीही बदल होणार नाही। सदर मालमत्ता ही विक्री करण्यात येणार नाही। फक्त बीओटी वर आपण या ठिकाणी विकसित करणार।